समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर, भूख मार के धूल झाड़ ले, छोड़ छाड़ के सारे छप्पर, हट समंदर अपना होता आणि नंतर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन. परंतु येणाऱ्या या वर्षापासून नर्सरी टू सेकंड स्टँडर्ड हे प्री प्रायमरी असं शिक्षण आता असणार आहे. आणि म्हणूनच हे शेवटचं वर्ष प्री प्रायमरीचं असल्यामुळं यावर्षी आपण ग्रॅज्युएशन डे सेरेमनी या ठिकाणी साजरा करत आहोत. तर शाळेने केलेल्या विविध कार्यांचा अहवाल देऊन आपण आपल्या प्रमुख मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहे. तर सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय बायस सर यांचं स्वागत संदीप सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे स्वागत करण्यासाठी आपण त्यांना स्टुडंट लेड कॉन्फरन्स हे बुक देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. यावर्षी सायन्स या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यामध्ये सामील करून विद्यार्थ्यांना विविध चार्ट्स मॉड्यूल्स आणि काही एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी तयार केले होते आणि या ठिकाणी आपण तिथे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं होतं. त्याचं एक अहवाल आपण तयार केलेला आहे. पालकांना सुद्धा आपण व्हॉट्सअपवरती तो अहवाल सेंड करणार आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट जाधव सर यांचं स्वागत रणजित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर त्यांना आपण वर्षभराचं ज्या ॲक्टिव्हिटी शाळेने सादर केल्या ते ॲक्टिव्हिटी बुकलेट देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी होत्या मग त्यामध्ये जन्म म्हणजे जयंतीपासून तर विविध जे प्रोग्राम शाळेने राबवले तर ते बुक देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवदास मिरकर सर यांना आपण आपल्या शाळेने ज्या आउटडोअर व्हिजिट केल्या एनईपी सांगतोय सर की मुलांना फक्त शिक्षण देऊन उपयोग नाही, मुलांनी फक्त अभ्यास करून उपयोग नाही तर त्याचं उपयोजन त्यांच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. एखाद्या वेळेस लेसन नाही शिकला तरी चालेल मुलांनी, तर त्याच्यामध्ये सांगितलेल्या कंटेंटचं उपयोजन ॲप्लिकेशन लाईफमध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून त्याचं एक पाठ म्हणून आपण आउटडोअर व्हिजिट या ठिकाणी ठेवली होती. तर ते बुक देऊन त्यांचं स्वागत अक्षर करतील असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे पोलीस इन्स्पेक्टर मोरे सर यांचं स्वागत महेश सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या तथा आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय संदीप सर यांचं मी सत्पासून मानून स्वागत करतो. या स्वागत the most dignitaries, that is parents, I welcome on the behalf of Jamestown Word School. All the parents are welcome also. I would like to request Honorable Mr. Ranjit Singh Bhaiya sir to introduce today's program. Thank you, Nisha madam. As a part of Nanjut Education Society, Jamestown Word School, welcome you all for this graduation day ceremony of 2024-25. ज्ञानज्योत शिक्षण संस्था सर 1994ला ज्या एका वेगळ्या अपेक्षेने आणि एका उद्देशाने स्थापन करण्यात आली. त्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या जेमस्टोन वर्ड स्कूलच्या प्रथम त्याचा जो एक सार होता, जे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड होतं ते खरा सरांनी आत्ताच तुम्हाला सर्वांना सांगितलं. त्या ग्रॅज्युएशन डे सेरेमनी कार्यक्रमाच्या प्रसंगी मी सर्वांचं स्वागत करतो. या प्रसंगी आपल्याला वेळात वेळ काढून उपस्थित असणारे सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष, ज्यांनी हा छोट्याशा वृक्षाचा
ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष मोठा केला आणि ज्याच्या 10 संस्था, 10 शाळा, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, एडेड स्कूल, CBSE स्कूल, हा सगळा मोठा पसारा आज ज्ञानदानाचं काम गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात करते आणि त्याचाच हे भाग म्हणजे जेमस्टोन वर्क स्कूल. ते सन्माननीय बाबासिंग बायस सर यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. त्यासोबतच आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, संस्थेचे मार्गदर्शक सन्माननीय शिवदास मिरकर सर, आमचे संस्थेचे मार्गदर्शक व नेहमीच मार्गदर्शन करत असतात ते आमचे सन्माननीय जाधव सर, आमचे पालक, मार्गदर्शक व नेहमीच एक पालकाची आणि मार्गदर्शकाची भूमिका निभवतात ते आमचे सन्माननीय मोरे सर, जेमस्टोन वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य, ज्यांच्यामुळे सगळं शक्य होते ते आमचे सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी व ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे ते आमचे चिमुकले ग्रॅज्युएटर्स, डिग्री होल्डर्स आणि त्यांचे प्रिय पालक. सर, मी 2 मिनिटं आजच्या या वेळी बोलू इच्छितो. एक ट्रेंड सध्या चालू आहे, एज्युकेटर, बिईंग एज्युकेटर आणि ॲक्टिंग एज्युकेटर्स. सध्या शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण कशाला म्हणायचं? जेव्हा सर ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या एक 8 शाखा झाल्या होत्या, ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, ते करत असताना संस्थेच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये अशी चर्चा करण्यात आली की इंग्लिश मीडियमची एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, होलिस्टिक एज्युकेशनवर भर देणारी, सर्वंकष मूल्यमापनावर आधारित असलेली एक शाळा निर्माण करावी आणि त्या शाळेतून जेमस्टोन वर्ल्ड स्कूलचा एक स्थापना झाली आणि गेल्या 7 वर्षापासून आपण जेमस्टोन वर्ल्ड स्कूल चालवतोय. सर, क्वालिटी एज्युकेशन हे जेव्हा विचार आम्ही करत होतो त्यावेळेस काही महत्त्वाचे मुद्दे आमच्या समोर होते की शाळा पालकांना अप्रोचेबल कशी असेल. काही शाळेमध्ये सर आपण आता काही पालकही आहात, आपण सन्माननीय समाजात मोठं कामही करताय. आपण बघितलं असेल पालकांचा शिक्षकांपर्यंत आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत अप्रोचच नसतो, त्यांना शाळेच्या बाहेर अडवल्या जातं. पालक हा फक्त शाळेच्या वेळेतच येईल, पण तो एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या चर्चेत होता की पालकांना अप्रोचेबल कसं वातावरण देण्यात येईल. पालक हा 100% आमच्यासोबत कनेक्ट असावा आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक मीटिंगमध्ये तो आमच्यासोबत असावा, तो उद्देश आमच्यासमोर होता. ते करत असताना तुम्ही आमची टॅगलाईन जर बघितली असेल किंवा आमचं जर पॅम्पलेट बघितलं असेल किंवा एक व्हिजन बघितलं असेल, त्यात आमचा आवर्जून उद्देश असतो की कमीत कमी फीस आणि जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन. कारण सर आजच्या काळात आपण बघताय फीस हा एक महत्त्वाचा मुद्दा या पूर्ण सगळ्या प्रायव्हेट आणि कॉन्व्हेंट एज्युकेशन सिस्टीममध्ये झाला आहे. सरांचं नेहमी असायचं मॅनेजमेंट मीटिंगमध्ये कमीत कमी आणि गरजेपुरतीच फीस कशी घेण्यात येईल आणि सहकार्य पालकांना कसं करण्यात येईल, हे एक सेकंड मुद्दा आमच्या समोर होता. त्यानंतर NEP 2020 जरी आज आलं पण आम्ही जे गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, मी स्वतः मुंबई विद्यापीठात असतो, वेगवेगळ्या बॉडीवर काम करतोय महाराष्ट्रात एज्युकेशन सिस्टीमच्या, ते समोर घेऊन ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग NEP 2020 ह्या गोष्टी समोर घेऊन मुलांना खेळातून, अनुभवातून शिक्षण कसं देता येईल हे लक्षात घेऊन आम्ही त्याची डिझायनिंग, आता तुमच्याकडे तुम्ही जर आता आमच्या इथं 2 इथं बुक शेल्फ ठेवलेले आहेत. बुक शेल्फमध्ये तुम्ही बघताल एका बुक शेल्फमध्ये आमची मेमरी बुकचं प्रेझेंटेशन आहे. आवर्जून सर तुम्ही ते बघावं सन्माननीय अतिथी वर्गाने. पालक वर्गाला मी विनंती करतो की त्याच्या बाजूला एक बुक शेल्फ आहे, त्यामध्ये आमची जी बेस्ट प्रॅक्टिस आहे ज्ञानज्योत शिक्षण संस्था आणि जेमस्टोन वर्ल्ड स्कूलची, दॅट इज व्हॉट अ हँडरायटिंग. आम्ही सर जालन्यातली एकमेव शाळा असेल की मुलांना हँडरायटिंग कंपल्सरी करायला लावतो, मराठी असो इंग्लिश असो. आमच्या 6वी, 5वी, 7वीच्या मुलांचं सोन्यासारखं हँडरायटिंग आजच्या काळात आहे. आम्ही जे अनुभवलं, मी माझ्या पूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये शाळेत अनुभवलं, ते या मुलांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. टार्गेट IAS प्रोग्राम UPSC बेस आम्ही रन करतो सर. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल काही मुलांचे तुम्ही फाईल्स बघा, दर दिवशी एक 5 ते 7 GK बेस्ड क्वेश्चन आम्ही घेत असतो. त्या GK बेस्ड क्वेश्चनचं दर महिन्याला एक बुकलेट आम्ही तयार करतो, PDF पॅरेंटला पाठवतो आणि त्याचं एक वर्षभराचा एक अहवाल आम्ही फाईल स्वरूपात पालकांना आणि मुलांना देत असतो. याचा उद्देश हाच. सन्माननीय मोरे सर इथे उपस्थित आहेत, मिरकर सर आहेत, जाधव सर आहेत. स्पर्धा परीक्षेचं महत्त्व काय हे आपण सर्व जाणता. मुलांना पहिलीपासून सर आम्ही हे सर्व करत असतो, तर 10वी पर्यंत आमचा उद्देश आहे की मुलांकडे एक क्वेश्चन बँक, GK बेस्ड क्वेश्चन बँक असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जेव्हा ते 11वी 12वीला बाहेर पडतील त्यावेळेस त्यांच्याकडे मोठं बुकलेट आणि एक मोठं शिक्षणाचं GKचं एक मोठं काहीतरी असणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने एक वेगळं आग्रह देण्याचा उपक्रम आणि काम आम्ही जेमस्टोन वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून करतो.
त्यासोबतच मला आनंद आहे सर, जेव्हा आम्ही ड्राफ्टिंग करत होतो शाळा कशी असावी, आणि पालकांना मी आवर्जून सांगू इच्छितो, UKG इज द लाईक सेकंड स्टेप ऑफ द चिल्ड्रन्स लाईफ. एका UKGतून मुलं पहिलीच जात असतात, मुलांचा एक महत्त्वाचा टप्पा ते पूर्ण करत असतात, त्याचाच हा ग्रॅज्युएशन डे सेरेमनी. हे करत असताना सर पहिलीत जेव्हा मुलं जातात त्यावेळेस मुलांना स्पर्धा परीक्षा, ज्यात ऑलिम्पियाड असेल, टार्गेट IAS असतील, स्कॉलरशिप असेल, आणि आम्हाला आनंद आहे सर, कालच स्कॉलरशिपच्या एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाले. 2 मुलं जालन्यातून स्कॉलरशिपमध्ये जेम्सटन वर्ल्ड स्कूलचे प्रथम आले. ऑलिम्पियाडमध्ये 2 मुलं स्टेट लेवलला गेले. 29 मुलं गोल्ड मेडल म्हणून पहिल्या वर्षी आपलं पुढे आले. सो हे जे सगळं आम्ही करतोय ते आमच्या ड्राफ्टिंग आणि एक विजनरी आस्पेक्ट होता की मुलांना स्पर्धा परीक्षाचं नॉलेज कसं देण्यात यावं आणि त्या पद्धतीने मुलांना हे सगळं कसं मिळेल. आणि याचे मागच्या वर्षीपासून आम्ही जो नवीन प्रयोग चालू केला तो म्हणजे स्मार्ट क्लास. प्रत्येक वर्गाचं स्मार्ट क्लासचं आम्ही प्रयोजन केले. TV असेल, टॅब असेल, मुलांना एक प्लॅनिंग बेस्ड एज्युकेशन कसं देण्यात यावं त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि सर मी जे सुरुवातीला सांगितलं, एज्युकेशन, एज्युकेटर बिईंग आणि एज्युकेटर ॲक्टिंग, मुलांना कॉन्सेप्ट बेस आणि ॲप्लिकेटिव्ह बेस कशा पद्धतीनं नॉलेज देण्यात यावं आणि ते मुलांनी कसं ॲप्लिकेशन ते त्याच्या येणाऱ्या काळात करावेत, हा उद्देश या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमचा आमचा असतो. आमच्या पालकांना हाच आग्रह असतो की जेव्हा पालकांनी ॲडमिशन घ्यावं, आम्ही बोलताना सुद्धा पालकांना इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगतो पॅरेंट्सला, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा ती शाळा किती जवळ आहे, त्या शाळेच्या मूलभूत गरजा किती पूर्ण आहेत. आणि सर आता सध्या आपण बघताय आमच्या स्कूलची कन्स्ट्रक्शन चालू आहे, नवीन बिल्डिंग चालू आहे, ज्याची एक कमतरता जी पॅरेंटचे आता फीडबॅक फॉर्म जे आम्ही घेतोय, फीडबॅक फॉर्ममध्ये सगळ्यात जास्त पालकांची हीच अपेक्षा होती की सर इमारत आणि एक सुविधा, जी मूलभूत सुविधा त्या असणं अपेक्षित आहे. त्या तर संस्था करतेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं मला असं वाटतं मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचा मानस जो आमच्या संस्थेच्या विविध शाळा पार करतायत, महत्त्वाचा टप्पा पूर्ण करतायत, ती जेम्सटन वर्ल्ड स्कूल करते. हॉलिस्टिक अप्रोच घेऊन आम्ही पूर्ण गेल्या 8 वर्षापासून काम करतोय. आणि आपण कुठलीही शाळा बघितली सर, तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी, शेवटी प्रत्येक शाळेला एक व्हिजन असणं अपेक्षित आहे. व्हिजन असेल तरच ती शाळा योग्य प्रमाणे काम करते. आणि आमचा प्रत्येक गोष्ट मी जे इथं बोललो आणि जे प्रत्येक पालकापर्यंत आम्ही पोहोचवतो, इट्स एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन व्हिजन. तुम्ही एखाद्या शाळेत जा आणि त्यांना चर्चा करा, व्हॉट इज युअर व्हिजन, दे आर नॉट क्लिअर विथ देअर व्हिजन. ते त्यांच्या व्हिजनबद्दल क्लिअर नसतात. पण व्हिजन शिवाय जर तुम्ही काम करताल तर तो दृष्टीहीन प्रवास असेल. आमचा हा दृष्टीला समोर धरून विजनरी प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आज सर खूप कमी याच्यात मोठमोठ्या भौतिक सुविधा देणाऱ्या शाळेला जितकी संख्या नसते, जेवढा विश्वास पालक दाखवत नाही तेवढा विश्वास जेम्सटन वर्ल्ड स्कूलवर पॅरेंट दाखवत आहेत, आमच्या संस्थेच्या प्रत्येक शाळेवर दाखवत आहेत. आज ज्ञानज्योत बायस सर हे जर नाव कुठं म्हटलं तर क्वालिटी एज्युकेशन हे नाव म्हणून समोर येते. हे फक्त आपले सन्मान्य पालक, त्यांचा विश्वास आणि मुलांची गुणवत्ता यावरून होते. मी एवढंच सांगेल, आज या मुलांचा महत्त्वाचा टप्पा आहे, त्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you so much, sir, to introduce today's program to our parents. Success is the ability to go from one failure to another with no loss of enthusiasm. The beautiful thing about learning is that no one can take it away from you. I would like to request Advocate Jadhav sir to say a few words about today's program. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष बाळे सर, डॉक्टर मित्तूर साहेब, PSI मोरे साहेब, या ठिकाणी जमलेले सर्व पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, या ठिकाणी बाळे साहेब मला बोलवलं आणि जे काही स्वागत केलं त्याच्याबद्दल प्रथम मी आभार मानतो. आणि आज या ठिकाणी जे काही पालक आणि त्यांची मुलं जमा आहेत त्याचे याच्यानंतर जे शिक्षण पुढं LKG संपूर्ण आता शिक्षण किंवा थर्डला जाणार आहे, तर त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून मार्गदर्शन करतो. Thank you so much, sir, for your valuable guidance and your giving very nice information to all parents. Now, I would like to call our small UKG students for their degree distribution of graduation day. I would also like to request all the dignitaries to give certificate to students. I would like to call Shaurya Gharye to come on the stage.
शौर्य घारे, आपण आजच्या कार्यक्रमाचा जो फ्लो ठेवण्यात आला आहे, मी अतिथींना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अतिथींनी पुढे यावं आणि मुलांना डिग्री डिस्ट्रीब्युशन करावे. फ्लो आपण असा ठेवला आहे सर, काही मुलांचे स्पीच आहेत, काही पालकांचे मनोगत आहेत आणि त्यामध्ये काही डिग्री डिस्ट्रीब्युशन नंतर स्पीच परत डिग्री डिस्ट्रीब्युशन असा फ्लो एकंदरीत 30 मिनिट्सचा आहे. I would like to call Bhargav Giram to come on the stage. Bhargav Giram. I would like to call Arush Jadhav, Devansh Kuri, Jisha Jadhav, Chaitra Mahale, Chaitra Mahale, निधी अमनार, प्रिशा राठोड, I would like to call their parents. Chaitra Mahale, parents, please come front. Nidhi Amnar, I would like to request all the parents, please clap that small students. बच्चों के लिए आपने तालियां बजाकर मोटिवेट करना है बच्चों को. प्रिशा राठौड़, I would like to call Sharanya Deshmukh, Pranav Sabde, Lok Patore, Anuj Pawar, also parents, Anuj Pawar के parents. पेरेंट्स ने भी सामने आना है बच्चों के साथ. आरोही काळे, I would like to call आरोही काळे to come friends. आरोही काळे, लावण्या सुलाने and her parents also. Parents, please clap for children. Shavya Pimpre, I would like to call Shavya Pimpre to come front, also her parents. I would like to call Aradhya Kudal. DJ Asif SK. Thank you, sir. After that, so many students remain for the ceremony. We will call them later. But at first, I want to request our chief guest to give the speech for you. Before that, I will request Mr. Dr. Mukher sir, who is the director of Sanjivani Hospital, and very well known to all the people, because many of you are visited and taken the treatment from Mukher sir, and we experience a very great person. So I request
Again, respect to give respect for our parents. DJ Asif SK. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्या संस्थेचे अध्यक्ष बायस सर, ॲडव्होकेट रिस्पेक्टेड जाधव सर, पोलीस इन्स्पेक्टर मोरे सर, या संस्थेचे प्रिन्सिपल, सगळे शिक्षक, पालक वर्ग आणि माझे प्रिय मित्र, विद्यार्थी मित्र. आज प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्टेप्स येत राहतात. तसेच ह्या लहान मुलांच्या आयुष्यामधला एक एक पल्ला ते पार करत आहेत. त्यातच ते आता प्री प्रायमरी टू प्रायमरीमध्ये शिफ्ट होत आहेत. आणि त्यानिमित्त संस्थेने खूप छान उपक्रम घेतला की त्यांना आपण प्रत्येकाला वाटतं की आपण फक्त शाळेत जातो, कशामुळे जातो, काय जातो, पण प्रत्येक शाळेनंतर जी अचिव्हमेंट राहते त्यामध्ये त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद राहतो की वर्षभर आपण जी मेहनत घेतली, रोज स्कूल अटेंड केली, त्याचं काहीतरी आपल्याला फळ भेटतं. आणि मग जसं पुढे जातात तसं त्यांना त्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण होतो की ह्या गोष्टीमध्ये त्यांना जी अचिव्हमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन भेटेल की पुढच्या वेळेस पण आणखी मेहनत करावं आणि शाळेमध्ये जी आवड त्यांना निर्माण होईल. त्यासाठी आपला कार्यक्रम संस्थेने घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो. आणि परत सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यासाठी. आणि संस्थेने या प्रोग्रामसाठी मला कन्सिडर केला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you, sir. You really motivated us to gain more and more knowledge and work hard in our life. Thanks a lot for give a precious time in your busy schedule. It really means a lot to us. Now, I would like to call Pranav Sabde to come front and say your few words. Pranav Sabde. Hello everyone, good morning. On this special graduation day in Jamestown Girls School Journal, we celebrate incredible achievement of me and my friends. My name is Pranav Sabde. I am from UKSK. I love my school and my teachers and my friends. Thank you all. Thank you, Pranav. Now, I would like to call Mrs. Shinde ma'am to come front and say your few words. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज इथे ग्रॅज्युएशन डे निमित्त आपण सगळे इथं आलेलो आहोत. माननीय अध्यक्ष व इथे बसलेले प्रमुख अतिथी, पालक, विद्यार्थी व शिक्षक, आज इतक्या छोट्या मुलांचा ग्रॅज्युएशन डे आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण टेन्थ नंतर सेंड ऑफ करायचं. खरंच सांगायला खूप आनंद वाटतो की मी माझ्या मुलीचं ॲडमिशन जेम्सटॉन स्कूलमध्ये घेतलं. माझ्या मुलीचं म्हणजे बेसिक खूप कमी येत होतं तिला खूप, पण स्पेशली मदनुरे मॅडमचं मी आभार मानते की त्यांनी बेसिकपासून तर आता ती माझी छोटी मुलगी LKGला होती तर ती आता छोटे छोटे वर्ड रीड करायला लागली आहे. एवढं तिची म्हणजे प्रगती झाली आहे. जेम्सटॉन स्कूलचं सांगायचं झालं ती मला त्यांचं सॅटर्डेची ॲक्टिव्हिटी खूप आवडली. मॅडमनी प्रत्येक सॅटर्डेला छान प्रकारे ॲक्टिव्हिटी करून घेतली व ड्रॉइंगची पण प्रॅक्टिस करून घेतली. आणखी सांगायचं झालं तर इथं जेम्सटॉनमध्ये शिक्षणाबरोबर मुलांना शिस्त पण खूप छान प्रकारे लागली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, ma'am. Again, we are going to start certificate distribution of our little children. I would also like to call all dignitaries to give certificate of graduation day to our small children. I would like to call Anuj Kamble to come front and also his parents. I would like to call
गोरक्ष वायर, Swara Sardiwal, with her parents. Goraksh Wayar with his parents. Parents have to come along with your child. Please, I request all the parents. Shaurya Khare to please come on the stage. Srivira Mudalkar. I welcome Dheeraj Galia sir and Kaushal. Vishwak More. Akshara Karkhelikar. Arish Dadhav. Arav Patil. Adi Jadhav. Please come on the stage. Siddhant Kathore. Mahir Murade. I welcome Mr. Kaushal Galia sir, experts in academic algebra. Please, I request Kaushal Galia sir to come. Yes sir, please. Yes sir, Kaushal Galia sir. Again I request Mr. Kaushal Galia sir. Chairman staff members, yes sir, please come. Mahir Murade. Please come on the stage. Anjali Kale. I would like to call Anjali Kale. Arohi Talpe. Yuratni Gaikwad. Sanvi Solune. I would also like to call her parents. Sanvi Solune. Pranamya Palekar. I would also like to call her parents. Garnika Trembake. DJ Asif SK. Jayashree Kale. Shaurya Khandekar. Vivek Pawar.
स्वप्नील कोटलावर, बालाजी राऊत. I would like to call Balaji. देवांश वाघमारे, विराट राठोड, प्रणय आडे, DJ Asif SK.